विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार. आज आपल्या गावामध्ये पावन हा पर्व काळ गेल्या 8 दिवसापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस झाल्याच्या नंतर 8व्या दिवसाची आजची काल्याची सेवा. आणि या 8 दिवसामध्ये आपल्या गावामध्ये आनंद उत्सव, हरिनाम, ज्ञानदान, अन्नदान, संस्कृतीचा ऐक्यतेचा ठेवा, सर्वांना जोडणारा ठेवा, संस्कृतीला उजाळा देणारा ठेवा, भारतीय संस्कृतीचं दर्शन घडविणारा ठेवा आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि या सर्व 8ही दिवसामध्ये ज्यांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे, आपल्याच परिसरातील साधुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण प्रेमसिंग महाराज शनिवार पेटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी या व्यासपीठावरून त्यांना नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. तसेच सर्व आमचे सहकारी बोरगडीचे भजनी मंडळी, आमचे पंजाबराव मामा, ज्ञानेश्वर मृदंगाचार्य, पंचा मामा, लक्ष्मण महाराज, सुदाम महाराज, दिगंबर महाराज, माऊली महाराज, सोजो असे, कारण बऱ्याच ठिकाणी अनुभव आलेला आहे सहकारी हाऊस हमेशा, म्हणून ज्यांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे सर्व बोरगडीकर भजनी मंडळ विनेकरी. आणि 7 दिवस आज 8व्या दिवसापर्यंत चातकाप्रमाणे श्रवणाची आस घेऊन बसलेला श्रोतावर्ग, सर्व श्रोत्यांनाही व्यासपीठावरून या ठिकाणी साष्टांग नमस्कार आणि सेवेला सुरुवात. उत्सवाची सुरुवात करणं सोपं आहे, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं सोपं आहे, पण ती गोष्ट चिरकाल टिकविणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली, या वर्षीही सुरुवात झालेली आहे. पण कोणत्याही गोष्टीला सुरुवात आहे त्या अर्थी कोणत्याही गोष्टीची सांगता आहे. जगामध्ये ज्ञानाची सांगता होत नाही, नामस्मरणाची सांगता नाही, पण तरीही उत्सवाला एक पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी, म्हणून पूर्णता प्राप्त करण्यासाठी काला आहे. काला ह्या शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी 3 ते 4 प्रकाराने सांगितलेला आहे. पहिला अर्थ आहे काला म्हणजे सदाचार, काला म्हणजे भगवत भक्ती, काला म्हणजे सत्कर्म, आणि काला म्हणजे ब्रह्म ऐक्य, जीव आणि शिव एक रूपता. 4 प्रमाणानं काल्याचा या ठिकाणी शास्त्रकारांनी व्याख्या केलेली आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येक माणूस परमार्थ करतच असतो, देवदेव करतच असतो. प्रत्येकाला वाटतंय मी देवदेव करालो, देवदेव कराले. तुम्हाला सांगतो, परमार्थाची सुरुवात कधी? परमार्थाची सुरुवात कधी? आमच्यासारखा नवीन महाराज झाला, धोतर बांधलं, खमीज घातला, पांढरे कपडे घातले, पटका बांधला म्हणजे परमार्थिक झाला असं नाही. शास्त्र वाचले, शास्त्रात ग्रंथ पारायण केले म्हणून परमार्थ सुरुवात झाला असं नाही. गावामध्ये भजन केलं म्हणजे परमार्थिक झाला असं नाही. मी रोज जरी कीर्तन ऐकलं, पोथी ऐकली, सर्व काही ऐकलं म्हणजे परमार्थिक झालो असं नाही. उपास केला, अनुष्ठान केलं, तप केलं, यज्ञ केलं, वैकल्य केले, व्रत केले, समजा गोष्टी केल्या म्हणजे परमार्थ नाही. तर परमार्थाची सुरुवात कधी? शास्त्रकारांना सुंदर सांगितलं, ज्या दिवशी आपल्या जीवनामधले अवगुण संपत चालेत आणि ज्या दिवशी चांगले गुण आपल्याकडे येण्याची सुरुवात झाली, त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये परमार्थाची सुरुवात. विठाला विठाला
विठ्ठल परमार्थाची सुरुवात म्हणजे काय? सदाचार. शुद्ध आचरण आपल्या जीवनामध्ये येऊ लागलं, समजायचंय आपण परमार्थाच्या वाटेनं चालायला लागलो. एक दुसरी गोष्ट आहे, आता परमार्थाच्या वाटेनं चालायला लागलो, चांगलं बोलायला लागलो, खोटं बोलणं सोडलंय, वाईट ऐकणं सोडलंय, शारीरिक क्रिया बदलली, समाजामध्ये राहण्याची क्रिया सुधारली, अशा पद्धतीनं जर जीवन झालं तर परमार्थाची सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, आणि ही परमार्थाची सुरुवात झाली की माणसाच्या जीवनामध्ये भक्तीचे हळूहळू भक्तीचा विस्तार व्हायला लागते. भगवत भक्ती म्हणजे हे काला. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्या दिवशी आपण स्वतःला भक्त म्हणून घेतो त्या दिवशी आपल्याकडे सत्कर्माचा उदय होते. सत्कर्माचा उदय म्हणजे काय? रोज तर मानवी जीवन हे इतकं सुंदर आहे, मनुष्य यवनीमध्ये कर्म करण्याचा अधिकार प्रत्येकाला मुबलक प्रमाणामध्ये दिलेला आहे. मुबलक प्रमाणात फक्त दोन गोष्टी आहेत, कर्म चांगले कराव का कर्म वाईट कराव, ह्याचं मात्र बुद्धी तुमच्या आमच्याकडे दिलेली आहे. एक नक्की आहे, पुढला जन्म कशाच्या आधारावर आहे? आपल्याला कशाच्या आधारावर आहे? बरेच माणसं म्हणतात, बरेच माणसं शास्त्रकार सुभाषितकार समजे म्हणायत की बाबा आपल्या जीवनामध्ये आता आपल्याला माणसाचा जन्म भेटलाय, पुढला जन्म माणसाचा आहे की नाही की, पण नक्कीच आहे. पण कधी? सारखे चांगले कर्म करत गेलं तर आपल्याला माणसाचा जन्म नक्कीच आहे. मग आता कर्म करायचं कुणाच्या हातात आहे? आपल्या आहे. चांगले कर्म कराव की वाईट कर्म कराव? चांगले कर्म कराव असं आम्हाला तुम्हाला वाटतंय, पण शक्यतो तुमच्या आमच्याकडून वाईटच कर्म घडत चलते. हा मानवी स्थायी स्वभाव आहे. मानवी स्थायी स्वभाव आहे. आणि आधारावर काय? पुढल्या जन्मामध्ये आपल्याला चांगली उत्तम योनी जर प्राप्त होण्यासाठी आपल्याला जन्मही चांगला घेवावंच लागेल. म्हणून आपल्याला कर्माचा आधार दिलेला आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजली मेलेरा ऐसे कीर्ती, उपजली मेलेरा ऐसे कीर्ती. गोष्टी कशासाठी? आपले कर्म कुकर्म आहेत, पण ते कुकर्म सत्कर्मामध्ये रूपांतरित होण्यासाठी म्हणून सप्ताह. वास्तविक पाहता आपल्याकडे जी बुद्धी देवाने दिल्या त्या बुद्धीला धरून आलेला विचार हे चांगलाच होईल असं नाही. म्हणून कुकर्माचं रूपांतर सत्कर्मामध्ये होण्यासाठी हरिनाम सप्ताहाची गरज आहे, प्रबोधनाची गरज आहे, निरूपणाची गरज आहे, श्रवणाची गरज आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, आणि जर सत्कर्म आपल्या जीवनामध्ये उभा टाकले तर चांगल्या कर्मानं काय होऊ शकते? चांगल्या कर्माची फलश्रुती आहे, जीव राहत नाही, जीव सुद्धा शिव स्वरूपाकडे येऊन जाते. ज्या दिवशी जीवाचं जीवत्व नष्ट झालं आणि शिव स्वरूपाची प्राप्ती झाली, आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, त्या दिवशी जीव शिव ऐक्यता म्हणजे त्या जीवनाचा काला झाला. काला ही 3 प्रकाराचा आहे. दही भाताचा काला, दही भाताचा काला, हरिनामाचा प्रेमे मोहिला, आणि तिसरा काला तुमच्या आमच्या जीवनामध्ये ऐक्यता मिलन होणं हे काला आहे. जीवाचा शिवस्वरूपासंग मिलन होणं. आता पहिला काला कोणता?
पहिला काला दही भाताचा. तुम्हाला सांगतो, दही भाताच्या काल्यानं शरीराची पुष्टी होते स्थूल देहाच्या. आता हे आपलं शरीर कोणचं आहे? तुम्हाला आम्हाला दिसाले म्हणून स्थूल आहे. त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, तोंड आहे, सर्व क्रिया आहेत. तुम्हाला आम्हाला दिसालय म्हणून ह्या शरीराची पुष्टी होण्यासाठी दही भाताच्या काल्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे, हरिनामाचा काला कशासाठी? दही भाताच्या काल्यानं माणसाच्या जीवनामध्ये पुष्टी होते, हरिनामाच्या काल्यानं माणसाच्या जीवनामध्ये शुद्धता येते. शुद्धता येते. रामाचं नाव कशासाठी घ्यायचंय? देवाचं नाव कशासाठी घ्यायचंय? देवाचं नाव इतकं सुंदर आहे. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर जे घेतलंय त्याची फलप्राप्ती आहे. तुकाराम महाराजांना म्हणलंय, ज्या रामाचा आज आपण राम जन्म तयार करा सादर करालो, त्याच रामाचं नाव घेतलंय वाल्मिकानं, त्याच रामाचं नाव घेतलंय अनेकांना, आणि आजही घेत आहोत. राम कहो जीवना सुख सोही, हरि भजन सुविलंब नको, हरि भजन सुविलंब ना होई. देवाच्या भजनासाठी विलंबाची गरज नाही. फक्त एवढं चुकतंय आपलं, भक्ती करत असताना आपल्याकडे विलंबता आहे, भक्ती करत असताना आपल्याकडे सातत्य नाही, आणि भक्ती करत असताना संसारामध्ये जे सातत्य आहे, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामार्थ घडी राहू नको. सातत्य आहे. परमार्थामध्ये सातत्य नाही, परमार्थामध्ये आठास नाही, परमार्थामध्ये आपल्याकडे स्वयंस्फूर्तीपणा आहे. माऊलीनं वर्णन केले, परमार्थामध्ये जर आपल्याला सारखं करायचं असेल तरी झडझडोनी वहिलारी ये भक्तीचे वाटेला, जिया पावसी व्यंग निज धाम माझे. जर भक्तीमध्ये सर्व सांडून जर आपण देवाच्या मागे लागलो तर आहे की नाही, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदी घिजे. तुम्हाला सांगालो, हरिनामाच्या काल्यानं माणसाच्या जीवनामध्ये शुद्धता येते. आणि तिसरी गोष्ट आहे, जीव शिव रूप ऐक्यता काला म्हणजे काय? त्या जीवनानं माणसाच्या कारण देहाची निवृत्ती होते. कुणाला वाटत नाही माझं अज्ञान जावं म्हणून. वास्तविक पाहता आजच्या युगामध्ये प्रत्येक माणूस म्हणते मी सुशिक्षित आहो, सुशिक्षित आहो, सुशिक्षित आहो. जर खरं सुशिक्षित असते तर त्याच्याकडून अवगुण घडत नाहीत का? घडते. सुशिक्षित कुणाला म्हणावं? भौतिक जीवनामध्ये आम्हाला तुम्हाला आपल्या उदरनिर्वाहासाठी शिक्षणाची फार गरज आहे. शिक्षण राहू नये अशातला भाग नाही, पण शिक्षणातल्या मधून आपल्या फक्त उदरनिर्वाहाची चिंता भागली त्याला शिक्षित म्हणावं. आणि आपल्या जीवनामध्ये आल्यावर मला माझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक करायचंय, त्या दिशेने जाण्याचे प्रयत्न करणारा म्हणजे सुशिक्षित. संस्कार आपल्या जीवनामध्ये यायची गरज आहे, आणि संस्कार देण्याचं साधन समाज आहे. संस्कार देण्याचं साधन साधू संत आहेत. संस्कार देण्याचं साधन आई वडील आहेत. संस्कार देण्याचं साधन ग्रह पद्धती आहे, कुटुंब आहे, कुटुंब व्यवस्था आहे. हे संस्काराचं साधन आहे. म्हणून या 3 प्रकारानं. तिसरी गोष्ट आहे, काल्याची आज तुमच्या आमच्या गावात आज काला झाला, आता उद्या इथं काय आहे का? उद्या कशाला 2 घंट्याच्या नंतर हे मांडव बी काढून टाकतात, संपला काला. मंदिराचं बांधकाम झालं, मंदिरामध्ये कळस बसला की मंदिराकडे बघण्याची गरज नाही, जाऊन रोज दर्शन घ्यायची गरज आहे. मंदिराच्या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. माऊलीने वर्णन केले. एकदा नदी पण समुद्राला जाऊन मिळाल्यावरती नदी राहत नाही, त्या प्रमाणानं आज काला झाला, आज पूर्णता झाली. माणसाच्या जीवनामधलं हे काला आहे. आणि हे काला घेऊन आम्हाला तुम्हाला तुकाराम महाराज माहित बा, आम्हालाही काला खाऊ वाटालाय. आम्हालाही. तुम्हाला सांगतो महाराज, तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केल्या. प्रतिज्ञा, जी प्रतिज्ञा तुम्ही आम्ही करू शकत ना. तुकाराम महाराज काय म्हणाले? उपजोनिया पुढती येऊ. ताकद आहे अंगामध्ये, सामर्थ्य आहे, म्हणून येऊ म्हणाले. आम्ही तुम्ही म्हणू शकतो का? आम्हाला जर एखाद्या वेळेस आज दाबाडीला जायचं असेल, मी दाबाडीला आज येतोच म्हणा, संकल्प पूर्ण होईल का आपला?
आपला संकल्प सिद्धीला जाईल अशातला भाग, असा भाग नाही. पण ते माहित आम्ही येऊ. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही आम्ही आपल्या कर्मामुळं आपल्याला जन्म घ्यावा लागतो. चुकीचे कर्म जर झाले, वाईट कर्म जर आपल्याकडून घडले, तर मग कोण्याही येवणीला, कुत्र्या मांजऱ्याच्या कुठल्याही येवणीला जावं लागेल. तुकाराम महाराजांना त्याचं उदाहरण दिलं. काय म्हणले? खंती ते न करा होले गाढव कुत्रा, होले गाढव कुत्रा, होले गाढव कुत्रा. आम्हाला जन्म घ्यावा लागतंय. जसं कर्म आहेत तसे आम्हाला जन्माला यावं लागतंय. होणे गाढव कुत्रा, कुत्र्या मांजऱ्याच्या कुठल्याही पशुच्या योनीला जावं लागतंय. पण संतायला जन्म घ्यावा लागत नाही. संत हे आलेत. संत हे आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी रो, आम्ही वैकुंठवासी. हे आलो यात कारणासी, आलो यात कारणासी. हरी बोलिले दे रोसिरा, बोलिले रोसिरे. सात भागे वरता यारा, भागे वरता यारा. हरी झाडो सताचे मार्ग, हरी हरी झाडो सताचे मार्ग, हरी हरी झाडो सताचे मार्ग. संत हे आलेत. आम्ही वैकुंठवासी आलो. आलो शब्द आलाय. आलो. आम्ही तुम्ही म्हणू शकता का आम्ही आलो म्हणून? कर्माच्या संबंधानं आम्हाला जन्म घ्यावा लागतंय. पण संत हे स्वातंत्र्य आहे त्यांच्याकडे, म्हणून ते आलो ह्या शब्द वापरालेत. धन्य आम्ही जन्मा, आलो आलो, हा आलो हे शब्द महत्वाचा आहे. धन्य आम्ही जन्मा, आलो. प्रत्येक गोष्टीमध्ये संत हे माहिती आम्ही आलो, तर हे तुम्हाला सांगायसाठी, उपदेश करण्यासाठी. म्हणून संताच्या हातामध्ये आहे काय? जगा काय खाय, आम्ही माता दिला पाय. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझे चरण सेवा सदा वया. आणि त्या न्यायानं इतका अधिकार आहे. मी पुढल्या वेळेला, कोण आपण म्हणू शकता मी पुढल्या वेळेला दाबाडीमध्ये जन्म घेईल आणि माणूसच होईल? कधी कधी लई माणसाला आटास आहे महाराज. आपल्या घराचा, आपल्या वाड्याचा, आपल्या शेतीचा लई आटास आहे. जर एखाद्या वेळेस मरताना आपल्याला जर आपला घराचा वाडा किंवा आपली शेती आठवून जर आपण मेलो, आपण शेती जर आठवून मेलो, तर तुम्हाला असं समजू नका की पुन्हा आम्ही त्या शेतीचा मालक होऊन येईल. नक्कीच येतो शेतीमध्ये, पण कुठंतरी सरफ होऊन यावं. ही आहे आपली आठवण. जन्म घेणे लागे तो ते झाले अंगे रूप. म्हणून जन्म हे साधू संतांनी सांगायचा अधिकार आहे. आणि साधू संत म्हणालेत, ऐक नाही, उपजोनिया पुढती येऊन काय करू? येऊन काय करायचं? जन्माला आम्ही आलो, आम्हाला पुढे जायचंय, पण करायचंय काय? करायचा सिद्धांत सांगितलाय. काला खाऊ सिद्धांत सांगितलाय. खाऊ ह्याचा अर्थ आहे कर्म, आणि ह्या शब्दाचा अर्थ आहे कर्म. आणि कर्म म्हणजे करू. कोणते कर्म करू? चांगले कर्म करू, भगवत भक्ती वाढूत. ऐक नाही, वाढवावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. त्याशिवाय दुसरं काही नाही. संतांचं उद्दिष्ट आहे देवाची भगवत भक्ती वाढीनं, जग चांगल्या मार्गाला लावणं, आणि शहाणे अज्ञानातून शहाण्या प्रवृत्तीकडे जगाला लावण्याचं काम साधू संत करत असतात. आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या
दही भाताच्या काल्याचा अर्थ सांगितला शास्त्रकारांनी. दही म्हणजे काय? दही म्हणजे ज्याच्यामध्ये नवीन निर्मितीची क्षमता आहे, नवीन निर्मितीची क्षमता आहे. दह्यामध्ये नवीन निर्मिती आहे, पण दह्यामध्ये एक अवगुण आहे. दह्यामध्ये एक अवगुण आहे. कोणचा? दह्याचा स्वभाव काय? आंबट. दह्याचा स्वभाव काय? आंबट. त्याचा गुण आहे आंबटपणा. मग शहाण्या माणसाच्या किंवा शहाण्या बाईच्या जर हातामध्ये दही पडलं, दही काय करेल ती बाई? दुरून जर दही दिसलं तर दह्यामध्ये आंबटपणा आहे, दह्याचा गुण आहे ते, म्हणून दही फेकून देत नाहीत. त्याच दह्याला चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर त्याला घुसळण करून त्याच्यामधून नवनीत बाहेर येते, म्हणजे लोणी बाहेर येते. त्या दह्यामध्ये आंबट असणाऱ्या दह्यामध्ये लपलंय काय? लोणी लपलंय, नवे नवे त्याच्यामध्ये तूपही लपलंय. जे चाणाक्ष आहे किंवा ज्याला कळतं तसं तर समजायलाच कळतंय दह्यामध्ये तूप आहे, हे कळतंय समजायलाच. पण दह्याचा आंबटपणा घालवायचा असेल तर दह्याला योग्य प्रोसिजर, त्याला योग्य चांगलं प्रोसेस केलं पाहिजे. तसंच मानवी जीवनही तसंच आहे. मला सांगा, आईच्या उदरामधून जन्मल्याला प्रत्येक माणूस शहाणाच असेल असं नाही. असं नाही. जन्मलेल्या लेकराकडं किंवा मानवी स्वभाव स्थायी स्वभाव माणसाकडे अवगुण जास्त आहेत का सद्गुण जास्त आहेत? काय जास्त? अवगुण जास्त आहेत. माणसाचा दोष नाही ते, हे माणसाचा दोष नाही. लेकराला जेव्हा समजायला लागतं की नाही, लेकराला, त्या लेकराला ते लेकरू बारीक गोष्टीचं अवलोकन करत असते. बारीक गोष्टीचं आपल्या घरामध्ये अवलोकन करते. आधी माय कशी वागाल्या, बाप कसा वागालाय, चुलता कसा वागालाय, चुलती कशी वागाल्या, आजी आजी कशी वागालेत. आणि घरामध्ये जर रोज हल्कल्लोळ असेल, रोज मारामारी असेल, रोज भांडणं असतील, रोज शिव्या असतील, तर लेकरू काय कृष्ण जन्मणार आहे? नाही. का संत होणार आहे? शुद्ध बीजा पोटी हे अवलोकन करण्याची क्षमता त्या लेकराकडे आहे. त्याला बोलता जर येत नसेल तर ते अवलोकन करते आपल्या घरामध्ये काय चालू आहे. एखाद्या वेळेस जर आपल्या आई वडिलाला भांडणं जर करायचे असतील तर आई वडिलांना कळायला पाहिजे की लेकराच्या देखत आपण भांडता कामा नये, बाहेर जाऊन भांडलेलं बरं राग आला तर. पण लेकराच्या देखत नको. ज्या घरामध्ये रोज आई दिवा जाऊन देवापाशी लावते, हात जोडते, पदर डोसक्यावर घेते आणि शुभम करोती म्हणते, त्या लेकराला म्हणायचं ना, पण ते लेकरू कालांतरानं आहे की नाही आई जशी करते तसं करत असते. घरामधलं सर्व दिनचर्या त्या लेकराचे अवलोकन आहे. वा पुढी चालून काय होतंय, लेकरू मोठं होतंय आणि मोठं होता 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 गावामधलं सर्व व्यवहार पाहून घेते, समाजाचा व्यवहार पाहून घेते. समाजामध्ये प्रत्येक माणूस कसा वागालाय, मोठा माणूस कसा वागालाय. मोठ्या माणसानं वागताना आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्य जरी दिलं असेल तर वैयक्तिक स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला नाही पाहिजे. मोठ्या माणसाचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा स्वैराचार नाही झाला पाहिजे. आपला पहिला मुद्दा आहे काला म्हणजे सदाचार. काला म्हणजे सदाचार. आता आमच्यासारखा महाराज झाला, पंजाब महाराज, आणि गावामध्ये फिरता फिरता कुठं बी एखाद्या चव्हाट्यावर बसला, 4 चौघांसंग बसला आणि काढा बरं, जमल का? जमल का? ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी, त्याने पत्ते सांभाळावी नाही पथ्ये सांभाळावी. पथ्ये, हे पत्ते वेगळे आणि ते पथ्ये वेगळे. जितका माणूस मोठा होईल तितकं जीवन जगणं अवघड आहे. जया अंगी तुम्हाला सांगतो, आज राम जन्म आहे. राम जन्म आहे. भारतीय संस्कृतीमध्ये राम आणि कृष्णाचंच वलय आहे समजीकडे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी ज्या दिवशी राम अयोध्येतून बाहेर पडले, वनवास नव्हता, बापाचं ऐकलं, सावत्र आईच्या एका वचनाची पूर्तता करण्यासाठी आज गादी राज्य अयोध्येचं भेटणार आहे. अशा टाइमला रामाला माहित झालं वय वर्ष 12, आणि अशा टाइमला प्रभू रामचंद्र सर्व राजसत्ता सोडून अयोध्येच्या बाहेर पडले.
राम इतके आवडते होते की त्या दिवशी अयोध्येमध्ये चूलही पेटली नाही. अयोध्येमधला एकही माणूस अयोध्येत राहिलं नाही. समधीकडे रडारड आहे, दुःख आहे. अशा अवस्थेमध्ये लोक लढालेत. राम निघालेत समोर वनवासाला. ऐका, मोठ्या माणसाचं अवघड जीवन किती आहे सांगतो तुम्हाला मी, किती अवघड आहे. आम्ही मोठे झालो आणि आम्ही आमचा स्वैराचार स्वातंत्र्याचा गैरवापर करून स्वैराचाराकडे जर वळलो त्याला काही अर्थ नाही. प्रधान होते, प्रधान दशरथाच्या ठिकाणी. दशरथाचा सर्वात मोठा एक प्रधान, त्या प्रधानाचं नाव काय महाराज? सुमंत. सुमंत. राम निघाल्याच्या नंतर त्या सुमंतानं रामाला विचारलं, म्हणले रामा, लोकांमध्ये इतके दुःख सुरू आहेत, लोक एवढे लढालेत, समजे लढालेत, पण तुमच्या डोळ्यामध्ये मी पाणी बघलं नाही. ऐका, तुमच्या डोळ्यामध्ये मी पाणी बघलं नाही. राम त्याला म्हणाव. रामानं उत्तर दिलेलं आहे का? राम म्हणले, किती वर्ष वय होत? वय वर्ष 12च की, लय झालं तर. राम म्हणले, बाबा, मी जर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं, मी जर लढू लागलो, मला लढायला जागाच नाही. म्हणले, कुणाकडे बघून लढू? मला लढायला जागाच नाही. वरी बघून लढू तर सूर्य बघालाय, मला सूर्य बघालाय, आणि माझा वंश कोणचा आहे? सूर्यवंश आहे. सूर्य म्हणाल, माझ्या वंशामध्ये लडकं पोरग निघालं. म्हणजे वंशाचा काही दिवा लागला नाही. म्हणून वरी बघून लढायला जागा नाही. महाग बघून लढू तर महाग समजे अयोध्यावासी लढालेत, आणि त्याच्या माझ्या डोळ्यामधलं पाणी जर त्याला दिसलं तर ते उद्या म्हणतील आमच्या अयोध्येचा राजा लडका निघाला म्हणून. खाली बघून लढू तर सीता माझी पत्नी आहे, आणि सीतेचा जन्म वसुंधरेमध्ये झालाय, म्हणजे पृथ्वीमध्ये झालेला आहे. म्हणून पृथ्वी ही माझी सासू आहे. म्हणून मला खालीही बघून लढाय जमत नाही, कारण खाली बघून जर लढलो तर सासू म्हणल असला लडका जावाई मला भेटलाय. समोर बघून लढू तर समोर मोठमोठे शत्रू येणार आहेत रावणासारखे, तर समोर बघून बी लढायला मला जागा राहिली नाही. ते रावण सुद्धा म्हणल की असल्या लडक्या माणसासंग मी युद्ध करून काय अर्थ आहे, म्हणून मला लढायला जागा नाही. ऐका, मोठ्या माणसाचं ते काम आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं मोठे पंजर टिकवायचं असेल तर आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहेच, पण आपल्याकडे सामाजिक स्थैर्याचं भान असलं पाहिजे. समाजामध्ये स्थिरता आणण्याचं काम मोठा माणूस करू शकतो. म्हणून आपलं आचरण आपल्या समाजामध्ये घसरू न देता समाजाला आदर्शवत जीवन ज्याने जे दाखविलंय त्याचं नाव आहे राम. त्याचं नाव. रामाच्या जीवनाची परीक्षा जर केली तर रामासारखा राजा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मुलगा नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये रामाचं वर्चस्व आहे, कारण रामाचं जीवन हे आचारशील आहे आणि कृष्णाचं जीवन हे विचारशील आहे. रामाच्या जीवनामध्ये एक जरी गोष्ट आपल्या जीवनामधली घेतली तर आपलं जीवन सुखी होते. भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. समर्थानं रामाचं वर्णन केलंय. समर्थ रामदास स्वामीचा जन्म सुद्धा आजचाच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2 संत असे होऊन गेलेत. कृष्ण अष्टमीच्या रात्री 12 वाजता माऊलीचा जन्म झालाय. श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता बुधवारी माऊलीचा जन्म झालाय, आणि चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता समर्थ रामदासाचा जन्म झालाय. मी तुम्हाला सांगू लागलो की दह्याचं सांगताना की दही हे आंबटपणा त्याच्यातला बघणं व्यर्थ आहे. त्याच्यामध्ये सात्विक तूप लपलंय, त्या दह्याला आंबट म्हणून जमत नाही. त्याच्यावर काहीतरी आपण क्रिया करायची आहे. तसं मानवी जीवनही आंबट आहे, पण त्या आंबट जीवनाकडे बघू नका, त्या माणसातल्या देवाकडे बघविण्याचा दृष्टिकोन शिकविणारे संत आहेत. म्हणून आपल्या जीवनामधला दही आणि परमार्थ रूपी भात जर एका ठिकाणी आला त्या दिवशी आपण काला केला. मला काय म्हणायचंय, आता एकदा 84 लक्ष येवणीमध्ये फिरून आपण आलो. मानवी जीवनामध्ये इथं बसून ऐकायला भेटायला आपल्याला
श्रवण करायला भेटालय, बाजूने कूलर चालू आहेत, समजा सुख सुविधा आहेत. आता लाईट गेली की लगेच जनरेटर आहे, डिझेल नसलं तरी जनरेटर मध्ये पुन्हा आणून टाकते, तर समजा सुविधा आहेत महाराज. पण हीच सुविधा 84 लक्ष येऊनीच्या नंतर आहे का? नाही सुविधा. प्रत्येक माणूस म्हणते बाबा आम्ही वैकुंठाला जाऊत, आम्ही वैकुंठाला जाऊत. संतांनी सांगितलंय वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगीच आणि उगीच राहावे मौन धरून. काय करावं तिथं जाऊन? कारण तिथं शरीर नाही. वैकुंठामध्ये काय नाही? शरीर नाही. कारण इथं शरीर दिलंय पूर्ण अष्टऐश्वर्याचं, तिथं शरीर नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणाले वैकुंठीत ऐसे नाही नाही कवळ काही काल्याचे. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणे अलौकिकता सांगितल्या. अलौकिकता म्हणजे प्रतिज्ञा आहे तुकाराम महाराज की आम्ही जन्माला जरी आलो तर हेच काम करण्यासाठी येऊ, ह्या कामासाठी येत. दुसऱ्या चरणामध्ये दुर्लभता सांगितल्या. दुर्लभ म्हणजे काय? मानवी शरीर दुर्लभम, मानवी देह, मानवी शरीर दुर्लभ. मनुष्य जन्मा एवढं दुर्लभ शरीर जगामध्ये नाही. पुनर्वित्तम, पुनर्मही, पुनर्भार्या येतत् सर्व पुनर्लभ्यते न शरीरम पुन्हा पुन्हा. पत्नी पुन्हा भेटल, धन पुन्हा भेटल, इस्टेट जुमलास पुन्हा भेटल, ऐक नाही. पण शरीर पुन्हा भेटल का? नाही. मेरू तुल्य स्वर्ण देता दान न मिळे एक क्षण नरदेह. मग जे नरदेह तुम्हाला आम्हाला भेटलाय, तुम्हाला सांगायला बाबा आपल्या देहाच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून येण्याची शरीरे येण्याची काय संसारी होई जे निराळे. पुन्हा म्हणायत माऊलीनं येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे किंबहुना येर झारे. ह्याच शरीरानं, हे शरीर आहे सोयीसाठी दिलंय, आपल्या व्यवस्थेसाठी दिलंय. आणि ही व्यवस्था करताना आपल्या जीवनामध्ये आपण आपलं शरीरानं मानवी जीवन जगत आहोत. पण काही काही गोष्टी अशा आहेत आपल्याकडे चांगल्याही परंपरा आहेत आणि वाईटही परंपरा आहेत. मला एक म्हणायचंय, वाईट परंपरा जास्त फोपावत्यात का चांगल्या परंपरा जास्त फोपावत्यात? वाईट परंपरा जास्त फोपावत्यात. चांगल्या परंपरेला लई टाइम लागते, लई टाइम लागते, ऐक ना. आता तर समजा युग बदललंय. आपल्याकडे बघा ना, राम कृष्ण हरी दोन्ही हात जोडून मना म्हणायला कितीतरी वेळ लागते. एखाद्या लेकराला, एखाद्या मुलाला सांगितलं. आता समजा आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, आता विना आहे, हे विना घेतलाय. तुमच्या गावामध्ये दाबाडीमध्ये गावामध्ये सप्ताह असल्यावर विना कुणा घेवा? कसे झाले नाही येऊन? अहो ती सोय आहे आताची, ही व्यवस्था आहे आपली. आपल्या 7 दिवसामध्ये ठीक आहे, दिवसा कोणी बी येऊन घेईल, पण आपण कमीत कमी तरुण मंडळीनं तरी 7 दिवस विना घेतला पाहिजे. आणि नुसता विना घेऊन मोबाईलवर बघलं नाही पाहिजे. किमान 1 घंट्याचा आपला पहारा असेल, 1 घंट्याचा पहारा असेल महाराज. तर 1 घंट्यामध्ये आपलं सार्थक आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. वाचेला वळण पडते 1 घंट्यात. वाचेला वळण पडण्यासाठी आहे. आता काला होऊ द्या, हे मंडप काढू द्या, इकडे मंदिराकडे कोणी फिरणार नाही बघा. उदासीनता वाटते, उदासीनता. रामकृष्ण हरीचा जप करण्यासाठी विना दिलेला आहे, विना आहे. परंपरा मी तुम्हाला सांगालो, वाईट परंपरा फोपावतात लवकर, चांगल्या परंपराला लई टाइम लागते. ही चांगली परंपरा आहे, हिला वाढवायचंय. वाढून ह्याच्यामध्ये जोमदारपणा आणायचा आहे. आणि वाईट परंपरेचं काय हो? आजा मेला पंजा मेला बाप मसली गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. काय अर्थ नाही. काही काही लोकांच्या परंपरा आहेत महाराज. बरेच जण आम्हाला म्हणतात ज्याच्या त्याच्या परंपरा आहेत, पण त्या परंपरेवर अंधश्रद्धेचं पांघरून, अंधश्रद्धेकडे चालू आपण, अंधश्रद्धेकडे. ह्या जगामध्ये देवानं प्रत्येकाकडे चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. मानवी शरीर आहे तर मानवी शरीर हे शाकाहारासाठीच दिलेलं आहे. पण माणूस काय करतोय? आपल्या आडव्या परंपरा
अंधश्रद्धा करून त्याच्याकडे वाईट परिणाम करून आपण त्याच्याकडे जात असतो. पण वारकरी संप्रदायानं परंपरेला इतकं मोठं महत्व दिले, इतकं मोठं महत्व दिले. पंढरपूरला आषाढी वारीला जर आपले वारकरी निघाले, वारकरी जर निघाले तर निघाल्याच्या नंतर तिथं गेल्याला माणूस मोठा हाय, लहान हाय, गरीब हाय, अज्ञानी हाय, ज्ञानी हाय असं कोणी म्हणते का? कोणीच म्हणत नाही. आणि तिथं गेल्याच्या नंतर किती मोठा आहे तेही वाकत आहे, किती लहान आहे पाया पडे जन एकमेका पाया पडे जन एका पाया पडे जन, एका पाया पडे जन. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जण एकमेका. एकमेका. वारकरी त्याला म्हणाव मान पान अपमान ह्या कोणत्याच गोष्टी नाही. कसलाही माणूस असेल त्याच्या आधी चरणावर पडणं हे वारकऱ्याचा धर्म आहे. ही परंपरा आहे, ही सुंदर परंपरा दिल्या. तस तुकाराम महाराजही म्हणाले आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठी एक परंपरा आहे. कोणची माहितीये का? आधी स्वतः आपल्या ताटामध्ये आलं म्हणून आपण खाऊ नाही, आपल्यापाशी आहे म्हणून आपल्याकडे एक परंपरा आहे बघा. अवघा आपण घरी जेवायला बसलो आणि जर कोणी सहज आलं तर आपण काय म्हणतो? तुम्ही बसा मी जेवतो. नाही आहे का असं? नाही. कोणी बी असू द्या, या जेवाय, या जेवाय. ही परंपरा आहे आपली. आणि ही परंपरा म्हणजे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार ही शिकविणारी परंपरा आहे. जे मला भेटलंय त्या आधी माझ्यापेक्षा दुसऱ्याला भेटलं पाहिजे. मला सांगा, पशु आहेत जगामध्ये, पशु. मला काय म्हणायचंय, काही लोक मांसाहार करणारे आहेत. मांसाहार करणाऱ्या लोकांना इथून सांगायचं आम्ही कोशिश करतो की बाबा तुम्ही कोंबडी खाता. कोंबडीकडे एक गुण आहे. कोंबडीकडे बघा, आता घरी जाऊन इथं बघ ना घरी जाऊन बघा कुणाकडे असतील तर. ती कोंबडी काय करते महाराज? खायला जात्या बाहेर. तिच्या संग काय असते? 4-5 पिल्ले, तिचे सगळे सोयरे नाते गोते राहते त्याच्या संग. ती कोंबडी काय करत्या? उकरत्या आणि खात्या का? बारीक निरीक्षण करा. ती उकरत्या चोचीनं, त्या ह्यानं बी उकरत्या आपल्या पायानं आणि उकरून समद्यायला सांगत्या आता उकरले खा तुम्ही. कोण म्हणत्या? कोंबडी. ती खात नाही आधी, बाकीच्याला देत्या, बाकीच्याला. आणि माणूस देवानं त्याला साधना कोणते दिले नाहीत, पण तरी ते स्वतःच अन्न शोधत असताना आधी दुसऱ्याला भरीत. त्याचं नाव आहे परंपरा. त्याचं नाव परंपरा आहे. मानवी जीवनामध्ये वारकरी संप्रदायानं घालून दिलेली परंपरा आहे. त्या परंपरेचं महाराजांनी 3ऱ्या चरणात एकमेका देव मोखेरा, एकमेका देव मोखेरमाय. नियमाप्रमाणे धावता शब्दशः अर्थ या ठिकाणी अभंगावर झालेला आहे. आणि नियमाप्रमाणे काला म्हणजे ज्या दिवशी, काल्याच्या दिवशी काही मर्यादा आहे. हे बंधनाचं कीर्तन आहे. आणि या दिवशी कृष्ण चरित्राचं वर्णन झालंच पाहिजे. कृष्ण चरित्राचं वर्णन जर नसेल तर आपण त्याला काला म्हणू. आणि कृष्णाचं चरित्र सांगत असताना ह्या जगामध्ये कृष्णाच्या चरित्राचा विचार करणं महत्वाचं आहे. कृष्णाच्या चरित्राचा आचार कधीच सांगितलेलं. देवे केले गोकुळे चरित्र देव चारावे, चरित्र देव चारावे, हरि चरित्र देव चारावे, चरित्र देव चारावे, देवे केले गोकुळे. देवानं चरित्र गोकुळामध्ये केलं. आता देवाचं चरित्र सांगत असताना देवाच्या चरित्राचं वर्णन अलौकिक आहे. तुमचं आमचं चरित्र काय? काही लोक आपलं स्वतःचं आत्मचरित्र लिहितात. त्याच्या आपल्या माघारी कोणी वाचना, रद्दीमध्ये काम येते आपलं आत्मचरित्र. आणि जास्तीत जास्त आपलं आत्मचरित्र लिहिलं, आपल्या चरित्रामध्ये हाय तरी काय? आपल्या चरित्रामध्ये, तुमच्या माझ्या चरित्रामध्ये काय? लय झालं तर मी अमुक माझं शिक्षण इतकं झालंय, एक पत्नी, 2-4 लेकरं इकडे डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, अमुक झालेत, सुना घरी आल्या, शिकलेल्या सुना होत्या. आणि हळूहळू त्याचा विस्तार झाला. मग नातू झाले,
पंतू झाले आणि यदा कदाचित पंतू बघायसारखं आपलं जर आयुष्य असल तर पार माणूस म्हातारा होऊन जाते चरित्र लिहिणार. आणि मग त्या पंताची नाचून तिला काय म्हणते ते जर लेकरू लढू लागलं, पंतू जर लढू लागला, ते पंतू जर लढू लागलं तर ती लढणाऱ्या त्या पंताला काय म्हणते, गुणानं बस नाहीतर बागुल बुवा दाखवील. ते लेकरू लढता जर म्हणलं जर बागुल बुवा कुठं आहे तर हे कोणत्यात बसल्या राहते म्हातार म्हातार, आणि त्याच्याकडे जर हात फिरिला तिनं तर ते बागुल बुवा सारखं ते बी कसं करतंय बागुल बुवा म्हणून ते लेकराकडे जाते. हे आमचं चरित्र आहे, हे आमचं चरित्र आहे. कृष्णाचा चरित्राचा उच्चार का करावा. कृष्ण जीवन किती सुंदर आहे पहा तुम्ही. कृष्णानं एकूण 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये 13 वर्षे गोकुळामध्ये राहिले, 12 वर्षे मथुरेमध्ये राहिले, 100 वर्षे द्वारकेमध्ये राहिले. कृष्ण चरित्र तुम्हाला आम्हाला शिकविते. कृष्णानं कोणी म्हणते कृष्णानं चोरी केल्या, कृष्णानं चोऱ्या नाही केल्या. कृष्णानं त्या काळामधल्या लोकांमध्ये सक्षमपणा आणला. दह्याच्या दुधाच्या माध्यमातून भरपूर दही दूध गोकुळामध्ये होतं, पण स्वतः त्या आधी मुलाला खाऊ घातलं. माणूस धष्टपुष्ट बनिला, शरीरानं सक्षम बनिला. कृष्णाला माहित होतं येणाऱ्या काळामध्ये जरासंधासारखे मोठमोठे विध्वंसक राज्य भारतावर आक्रमण करणार आहेत, काल यवनासारखे राज्य येणार आहेत, कंस, शिशुपाल, वक्रदंत, शकटासूर, बाणासूर मोठमोठे राज्य भारतावर आक्रमण करणार आहेत. आणि अशा व्यवस्थेसाठी धष्टपुष्ट समाज बनविण्याचं काम जर केलं असेल तर कृष्णानं केले, कृष्णानं केले. आणि कृष्णानं करत असताना कृष्णाचा जन्माचं आपण बघा किती विचित्रपणा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. ज्या कृष्णाला जगद्गुरु ही पदवी मिळाली, कृष्ण वंदे जगद्गुरु, त्या श्रीकृष्णाचा जन्म झाला तरी कुठं, जन्म होण्यासाठी कारण तरी काय, त्याची आई तरी कुठं राहिली. अहो, ज्या राजाची मुलगी असताना एका राजाची बहीण होती देवकी, पण ज्या आकाशवाणीने सांगितलं की कंसा तुझा मृत्यू देवकीच्या पोटी जन्म होणाऱ्या 8व्या नंबरच्या मुलाच्या हातातून तुझा मृत्यू आहे. काय केलं कंसानं, कंसानं तीच तलवार उचलली. जे कंस आपल्या बहिणीला वाट लावण्यासाठी रथावर आरूढ झाला, त्या कंसानं देवकीला मारण्यासाठी तयार झाला. पण लगेच देवकीचे जे पती होते वसुदेव, वसुदेवानं कंसाला सांगितलं, बाबा बाईला मारणं हे 5 ब्रह्महत्येमध्ये एक पातक आहे, स्त्री हत्या एक पातक आहे. स्त्री हत्या किती मोठं पातक आहे. कधी कधी आमचे आदरणीय नारायण महाराज सांगतात, एक गाडी किडे मारलेले एकीकडे, एक शेळी मारलेले एकीकडे, 100 शेळ्या मारलेल्या एकीकडे, एक बैल मारलेला एकीकडे, 100 बैल मारलेले एकीकडे, एक गाय मारलेलं एक बराबर, 100 गायी मारलेलं एकीकडे, एक ब्राह्मण मारलेलं पाप एकीकडे, 100 ब्राह्मण मारलेलं पाप एकीकडे, एक स्त्री मारलेलं पाप एकीकडे. विचार करा. कंसाला ती गोष्ट पटली वसुदेवाची. म्हणले ठीक आहे, काहीतरी व्यवस्था करूत. म्हणले देवकीला मारायचं नाही, पण देवकीला पोटाला जन्माला येणार एकही लेकरू वाचू द्यायचं. करता 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 तुरुंगात असलेल्या देवकीच्या एक 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 लेकरू मारायला लावलं नियतीनं. तुम्हाला सांगतो पाप हे वाढत बसतंय, पाप वाढवायला कारणीभूत लागतंय. नारदानं कंसाला लेकरं मारायला लावले, आणि ज्या दिवशी 6 लेकरं मारणं झाले त्या दिवशी 7वं लेकरू मारायसाठी गेला. पण 7वं काय होतं, बलभद्र. ते बलभद्र तर आधीच राहिलं तिकडे जाऊन रोहिणीच्या गर्भामध्ये. एक मुलगी झाली, आणि 8व्या वेळेचा कृष्ण जन्मला ना, त्या वेळेला पत्ताही लागला नाही. तिकडे जन्मलेली, गोकुळामध्ये जन्मलेली मुलगी वसुदेवानं बरोबर आणली, आणि मुलगा तिकडे ठेवला. मुलगा तिकडे ठेवल्यावर ती मुलगी पत्ता लागला कंसाला. मुलगी जन्मली 8व्या नंबरला, मुलगी जन्मली, मुलगी जन्मली. त्या मुलीला धरलं, आणि धरून आपटायच्या टाइमला ती मुलगी म्हणली, तुझं लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी,
एवढा दुसरा मोठा राक्षस कोणताच नाही. अहंकारानं प्रभावित झालेल्या कंसाला माहित झालं की 8व्या नंबरला मुलगा जन्मलाय, ही आकाशवाणी झाली. आणि मुलगा कुठाय? गोकुळामध्ये. सभा बैसली आणि सभेमध्ये ठराव पास झाला. गोकुळामध्ये ह्या 2-4 दिवसामध्ये जन्मलेल्या लेकराचा मारायचा विडा कोण कोण उचलणार? पहिला विडा उचलला कोण उचलला? बाईनं उचललाय का? बाईनं पहिला विडा. ती म्हणली मी मारते. काय नाव तिचं? पुतना. पुनाम नरक. जिचं नरक शरीर रूपी नरक घेऊन ती मारायला गेली. ऐका, ज्या दिवशी तिनं विडा उचलला काही हरकत नाही म्हणली मी त्या कृष्णाचा संपणार आहे. आणि तुम्हाला सांगतो रातोरात बातमी कळाली गोकुळामध्ये. पण गोकुळामध्ये बी आनंद खूप झाला होता. गोकुळामध्ये नंदराजाच्या घरी जन्मलेल्या कृष्णाला बघण्यासाठी गर्दी झाली. आणि गावामध्ये एक बाई दुसऱ्याला सांगू लागली, एक गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला पुत्र झाला म्हणती गवळणीला. एकीने दुसरीला, तिसरीला, तिसरीने चौथीला सांगायला सुरू केलं नंदराजाच्या घरी लेकरू जन्माला आले. लेकराचं वर्णन करताना थकल्या नाहीत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकया देवाचं रूप आहे. साजरा आहे, गोजरा आहे. देवाचं रूप सांगताना एकही गवळणीला असा थकवा जाणवला नाही. प्रत्येक गवळणीनं वाटी काय ताटामध्ये सुंठ वडे घेतले, लोकायला वाटू लागले बाई. आणि नंदाच्या घरी लेकरू जन्मलं. तवर तर इकडून कंसाची स्वारी आली. पुतना मावशी आली गोकुळामध्ये. आणि तिनं येतानाच काय आणलं? विष आणलं. विष. तिला माहित होतं लेकरू बघायला जायचंय. राक्षसी स्वभावाच्या स्वरूपामध्ये तिनं आपलं राक्षसी स्वभाव नष्ट केला. वरून सौंदर्य तयार केलं. आणि वरून सौंदर्य तयार केल्यावर कृष्णाच्या भेटीला गेली. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आज राम जन्म आहे. आज कृष्ण या ठिकाणी काल आहे. राम आणि कृष्ण. रामाच्याही जीवनामध्ये रामाला पहिलं युद्धाला जर समोर जावं लागत असेल तर पहिलं विघ्न घेऊन आलेली बी बाईच होती. त्या बाईचं नाव काय? ताटिका. कारण ती ताटिका आलती 12 वर्षामध्येच ताटिका सुभाव आलती. आणि त्याच्यानंतर बी आणखीन एक बाई आली बरं, शूर्पणखा. ती बी काय घेऊन आली? मनामध्ये विषच घेऊन आली. तिने विषच घेऊन आली. आणि ही सुद्धा मनामध्ये विष घेऊन आलेली पुतना तिनं यशोदेला आवाज दिला, यशोदे. सुंदर नटलेली बाई यशोदेनं पाहिलं. आणि कोणत्या बाईला वाटत नाही माझं लेकरू? एक लेकराचं नवल केल्यावर काय लेकराचं गुणगान तिनं वर्णन केलं. आणि लेकरू घ्यायला गेली. लेकरू वाटच बघू लागलं होतं. कृष्णाला अंगावर घेतली तिनं, पदर झाकला त्याच्यावर आणि तिला दूध पाजवायला सुरू केलं. कृष्णाला पाजिता जेव्हा त्यानं ते वडायला सुरू केलं, एक 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 असं म्हणतात. पुतनेच्या शरीरामधलं देवानं विष ओढलं नाही तर पुतनेच्या शरीरातला एक एक अवगुण वळला. देवही तुम्हाला आम्हाला सांगायला की तुमच्या जवळचे अवगुण ज्या दिवशी मला देण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी तुमच्याकडे सद्गुणाचं भांडार होईल. पुतनेला देवानं मारलं की मुक्त केलं. हे कृष्ण चरित्र आहे. कृष्ण चरित्राचा जर आपण बारकाईनं अवलोकन केलं ना, कृष्णानं स्वतः कंसाला मारल्यावर मथुरेचं राज्य स्वीकारलं नाही. कुणाला केलं मथुरेचा राजा? आज्याला केले, शूरसेनाला केलं. आणि द्वारका निर्माण केली समुद्रामध्ये गुजरातकड. तर द्वारका निर्माण केल्यावरही द्वारकेचं राज्यपद बलभद्राला दिलं. स्वतः राज्यपद स्वीकारलं नाही. आणि त्या कृष्णानं हळू इकडं पुतना मेली, कंसाला पत्ता लागला. म्हणले आणखीन जशाला तसा माझा वैर शिल्लक आहे. म्हणून तिथं आणखीन एका जणानं विडा उचलला. ते एक ब्राह्मण होतं. काय नाव त्याचं?
माभय भट. त्यानं म्हणला मी कृष्णाचं पंचांग सांगायला जातो आणि पंचांग सांगायला जाऊन कृष्णाला त्या ठिकाणी तुमच्या वैर्याला नाश करून टाकतो. त्या गोकुळामध्ये फिरत 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 पंचांग सांगायच्या दृष्टीनं 12-13 दिवस होऊन गेलेले होते आणि नंदराजाला बातमी लागली आपल्या गावामध्ये मोठा ब्राह्मण आलाय आणि आपल्या लेकराचं आज भविष्य सांगणार आहे, पंचांग सांगणार आहे. ते पंचांग सांगायला जे बसलं, पंचांग सांगायला बसताना समोर कृष्णाला ठेवलं, बाजूला यशोदा आनंद राजा. काही वेळानंतर पंचांग सांगता 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 बाहेर गेले. यशोदा बाहेर गेली आणि अशा अवस्थेमध्ये ते पंचांग सांगू लागलं. तवर तर कृष्णानं सांगितलं, बा तू पंचांग सांगायला आलास, कशासाठी आलास मला माहित आहे, काय करायला आलास ते. आणि ह्यानं बी काय केलं, आपलं ब्राह्मण रूप पालटलं, राक्षसाचं रूप घेतलं आणि कृष्णाला एकदाच आवाक्यात घेण्यासाठी प्रयत्न केला. पण काय झालं माहित आहे का, कृष्ण जाग्यावरच बसून कृष्णानं काय केलं, बाजूला एक पाठ होता, पाठ, त्या पाटाला आज्ञा केली आणि ते पाठ जे उठलं ते ब्राह्मणाच्या पाठीमध्ये लागलं. विठंबरा भट दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ मारला. पाठ मारल्याच्या नंतर ब्राह्मण गांगावलं, पळता भुई थोडी झाली, इकडं तिकडं पळायला गेलं. एका चौरंगाला त्याचं धोतर अडकलं आणि धोतर मारायसाठी आलं. पण पहिलं काम झालं त्याचं. त्या गडबडीत ब्राह्मणाला समजायचं आवडतं काय असतंय, जानवे तुटले. पहिलं काम झालं त्याचं, जानव तुटलं. हातामध्ये काय आणलं होतं, पंचांग फाटले. आणि तिसरी क्रिया काय झाली, धोतर गळाले ढुंगणाचे. याचा गर्भित अर्थशास्त्रकाराने सांगितलाय. गर्भित अर्थ, माणसाच्या जीवनामध्ये जाणवं म्हणजे काय, मी एक कोणीतरी आहे ही जाणीव अंतकरणामध्ये ठेवणं, त्याचं नाव जाणवं. मी कोणीतरी आहे. ज्या दिवशी माणसाला देवाची पूजा करायची असेल तर जीवनामधला मीपणा वजा करा. मी करा वजा, घडेल देवाची पूजा. हे मी काहीच केलं नाही हा समर्पण भाव. त्या माभय भटाचा पहिला मीपणा काढलाय देवानं. भक्ती करत असताना मीपणा निघणं महत्वाचं आहे. दुसरं काम काय केलं, पंचांग फाटले. पंचांग या शब्दाचा अर्थ आहे 5 अंगानं नटल्यालं शरीर. 5 अंगानं नटल्यालं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि ह्या शरीरावरची तद्रूपता का त्याची काढली, शरीर मी नाही असा भाव झाला. आणि तिसरं काम केलं, लाज संपली. धोतर गळालं म्हणजे लाज संपली. भगवान कृष्णाचं दर्शन झालं त्या दिवशी. ज्या दिवशी भगवान कृष्णाचं आम्हाला तुम्हाला दर्शन व्हायचंय त्या दिवशी 3 गोष्टी जीवनात घडल्या पाहिजे. लाज संपली पाहिजे. ऐका, काय संपलं पाहिजे, लाज. विना घ्यायची लाज वाटते आपल्याला, हो. परमार्थामध्ये लाज धराव का, बघा. डीजे पुढे नाचायचं म्हणल्यावर लाज आहे का. तुम्ही थोडं बारकाईने निरीक्षण करा. आपल्या गावामध्ये लग्न होते की नाही, होते. लग्नामध्ये डीजे लावतो की नाही आपण. आणि लग्नामध्ये डीजे लावल्यावर कसं नाचते माणूस, त्या नाचण्याला काही अर्थ आहे का, त्या नाचण्याला काही अर्थ नाही. ते काय नाचतेत, शिकलेले नाचतेत, न शिकलेले नाचतेत, आडाने बी नाचतेत, मोठे बी नाचतेत, लहान बी नाचतेत. त्याचा काही मागमूस नाही, हो. पण परमार्थामध्ये इथं आलं की मात्र विना घेण्याची लाज आहे, बसण्याची लाज आहे. मी कसा जमतो, मी कसा बसू, इथं मागं बसाव, आपल्याला कोणीतरी बघल. ऐका, आणि तुम्हाला सांगतो, संताईनं सांगितलंय, तरुण माणूस कुणाला म्हणाव, तरुण माणूस कुणाला म्हणाव, जन कीर्तनामध्ये नटलाय. तरुणा भाग्यवंत